शुभ दुपार सर्वांना. गुड आफ्टरनून. आज आहे मला शाळेला सुट्टी आणि इकडं तुम्हाला शाळेला आज मॅडम हाय काहीतरी काहीतरी म्हणजे काय नोटीस काय ऐकू चालू ना. आम्ही ग्राउंड वरती खेळत होतो आणि नोटीस सांगितलेलं फक्त एवढंच की सुट्टी येऊ दे, तेवढंच कळलं मला. म्हणजे तुम्हाला तेवढंच कळलं का? बाकीचे कशाची सुट्टी काही अपडेट मिळालीच नाही शाळेत तुम्हाला? म्हणजे कशाबद्दल सुट्टी ती नीट ऐकलं नाही. आम्ही सुरपाट खेळत होतो तसं. ऐकत जावं, तुम्ही शाळेत जाता. असं जातं विसरले. सारवून चाललंय बाई, काय करते. उद्या आहे शनिवार, परवा दिवशी आहे वटपौर्णिमा. त्याच्यामुळं मग शनिवारी उद्या सारवण्यापेक्षा म्हणलं चला आजच सारवून काढूया. थोडं ऊन पडलेले आणि पावसाचं काही सांगता येत नाही. तिकडून आभाळ निघायला लागले, वारं सुटले, कालच्या गत आणि चालू झाला. लय मोठा नाही पण थोडा थोडा जरी आला तरी काय, परत पाऊस चालू झाल्यावर काहीच काम करता येत नाही. म्हटलं घर सुकंतवर वज काढायला जायचं होतं. आत्या गेल्या पुढं. ही सगळा पसारा काढला होता ना, मग आत्या म्हणलं हे पसारा ठेवून ये सगळा. मग ही सगळा पसारा लावला, सगळी भांडी चकाचक घासली, ते सगळं धुतलं आणि मग म्हणले आता एवढं सारून काढा आणि जावा. बाजरी टाकली उन्हात दळून आण बघा. आणि माझी ती साडी ब्लाऊज पण घेऊन ये. ओय मम्मी थांब, वट पौर्णिमा कधी? रविवारी आहे वाटतं. आज रविवारी 26. आज शुक्रवार आहे. मी समजायची सोमवारी, पण सोमवारी नाही, आज नाही. आज 26 तारीख आहे. हा, मग 29 तारखेला आहे ना? हा, मग किती तारीख आहे? 3 दिवस राहिलं. आज शुक्रवार आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवारी का? हा, म्हणजे सोमवारी परत सुट्टी वट पौर्णिमेची नसती सुट्टी नसती. आका बाई नसती होय. दुपारी शाळा सुट्टी ना वाटतं. दुपारची सुटत असेल. काय महिना अखेर आहे का दुपारी शाळा सुटायला? हाय 30 तारीख नाही ना, विसरली. 30 तारीख 29 तारखेला आहे वाटतं. मग 30 तारखेला महिना अखेर असेल. मग तुला सुट्टी कशाची? हा. ओय मम्मी औ, फक्त 13 दिवस. कशाला? माझा बर्थडे. अगं 13 दिवस आहेत ज्ञानेश्वरी. आणि इतकी आनंदी. तुझ्या बर्थडेला आता किती? 26 4 8 दिवस. कोणाच्या? तुझ्या बर्थडेला. चिवडीच्या बर्थडेला 6 दिवस. हो, सगळी एकाच महिन्यात जलमले, त्याच्यामुळे सगळ्यांचा एकाच महिन्यात बर्थडे दिलाय देवाने. होय, ज्ञानीचा दिलाय, पप्पाचा दिलाय, माझा दिलाय. शुभ्राच्या बर्थडेला अजून महिना आहे. 21 ला आहे ना. सगळ्याचं बर्थडे. कुणाचा पण बर्थडे करावा. होय नेहरू, करायचं कोणाचं पण. कुणाचा पण. तुझ्या बर्थडेला कुठं मग मला 13 वर्ष संपणार, 14 लागणार. सुटलंच वार सुटलं. आता ऊन चमकत होत. अगं हे असंच आता ऊनचा मागतं की थोडा शिटोडा येतो की लगेच ऊन पडतं की लगेच पाऊस येतो की. आता हे आपलं चालू होणार आहे महिनाभर. तसं मोठा पाऊस आला धपा 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 म्हणजे तळ्यात पाणी बिणी आलं म्हणजे वाईट बिनकाळजी होईल. पण मोठा यायला ना काय व्हायना, नुसता येतोय आपला छोटा छोटा बारीक बारीक येतोय. अंगणात ओले होतंय पाणी तर काय व्हायना. कवा व्हायचं पाणी काय माहिती आता. जिकडे नाही तिकडे लय पडतोय पाऊस. काय नाही बरोबर ना? पडतोय का नाही? गाई हिरवं खायला लागल्यापासून गाईचं शेण चांगलं पडायला लागलं. नव्हतं ती नुसता ऊस खात होती. घरच सारं वाटत नव्हतं. कस काय? लय चोथा, सगळा ऊसाचा चोथाच. अयो असं पण असतंय. मग दिसतच ना, मी चांगलं दिसत नव्हतं. त्याच्यामुळे सारवूच वाटत नव्हतं. आता लागली चांगली व्हायला. काल सरपान पण आणून ठेवलं एकदम. बाई तुम्ही तर सारा आला पाऊस काय झालं तरी आपलं बिनका आणि बारीक सरपान पण लागतं ना चूल पेटवायला. चुलीला पोत्यालाही दिलाय तर पटापटा सारवून घ्यावं. पल्लीकडं तर राहिले की तिकडचं राहिलंय की, पण म्हणलं इकडं सारवावं आधी. चुली बसलं नेमकं सुकन मग पलीकडचं सारावती. सगळं सारून काढायचंय. निमन अर्ध जमतं का? तेव्हापासून चाललंय ही. मला वाटतं 11:45 वाजल्यापासून राहडा काढते या वरती वाई फोपोटाही झालेला सगळा झटकून करून काढला. होय, काय कर लाकडीला जातात ती ब्लाऊज घेऊन ये सगळं आणि मग दळण दळायला.
बर. हा? परत तुझं ती सामान आणायचं शाळेचं, मग काय करायचं, जायचं ना. हा, ज्ञानीचं सामान आणायचंय, वह्या पुस्तकं, काय पुस्तकं मी मिळली ना ग पुस्तकं मस्तपैकी. तुम्हाला आता ज्ञानू काय काय घेते त्याचा पण व्हिडिओ काढून टाकणार नाही. काय अण्णा जेवाय का नाही? मला काय केलं तू जेवूच नको अण्णा, तू आज काय कर उपासच धर. मग ते 3 दिवस झालं मी रोज 6 वाजता जेवतोय सकाळचं. अगं बिन लावण्यासारखा 6 वाजता जेवतोय, तुला काय कामाला लावलंय होय, हा? सकाळच्या उयू अन्य कसलं गोरं पडलंय. काय बोलली नाही गोराच आहे की त्यो, का तुझ्या उतले उजेड पडलाय या, हा? काहीतरी उगा बोलायचं पोराला. पोरग मग कशी खोड काढते या. आता तू त्याला काय म्हणते म्हणलं, ती काय तुझ्या पाया पडेल का ग, हा? कुठं ग मी कुठं काय बोलली. त्याला उगं तुझ्यात लय उजेड पडलाय होय, हा? अगं मी म्हणलं की त्यांनी लय घासून आंघोळ केली दिसतीस, तोंडाची सगळी टॅनिंग अचानकच गायब झाली. नाही तसं तोंड सगळं असं तेलकट झालत ना. त्याला आंघोळ करायचं सोडून बसते. त्याने आता आंघोळ केली का? काल आंघोळ नव्हती केली. काय माहिती, मी कशाला बोलत बसली. काल पाऊसच येत होता हिरबळ, तुम्ही शाळेत गेल्यापासून. असते तर बाय बाय. वाटला व्हिडिओ छोटासा आपला चाललंय स्वच्छ, पण कसं वाटतंय सारावल्यावर कमेंट करून सांगा. तुम्ही नाही तर म्हणता काय बाई कसली गावंडाळ नामकन भलालन सारवून काढते, तर आज कोण आता आजकालच्या दुनियात कोण सारावतं का ना असं तसं काय करायचं कमेंट करणार. होय मम्मी, गरीब माणसं आपण. पण सारावल्यावर सारवायची खरं मज्जाच वेगळी असते. जी सारवतं ना त्याला कळतं. आता कसं सांगून नाही उपयोगी. पहिली सगळी सारवूनच काढायची ज्ञानेश्वरी भितराला. तुला मजा येते सारवायला. हा, मला नाही काय वाटत सारवायचं. मला पहिलं तर लहानपणी सारवा येत नव्हतं. मी आता 3रीला आहे ना. हा, मी पण तेव्हा 3री 4थीलाच होती. मला सारवा येत नव्हतं, म्हणजे असं इतकं प्लेन. मग मी केसून सारवायची बाहेरचा वाटा. शनिवार रविवारचं काम असायचं, ती आईने कामं लावलेली असायची आम्हाला. शनिवारी शाळेतनं आले की कपडे धुवायची, गुरं चारायला जायची, नाहीतर मग घरात घर सारवायचं. आणि नाही सारवायला आलं की कसं पण आलं का नाही, मग काय करायचं, सारवून काढायचं आणि किरसून वाड्यात लगेच झाडून काढायचं. मागणं म्हणजे पुढं सारवायचं, पाठीमागं झाडून काढलं की असं प्लेन. अगं मम्मी, मग ती जास्त असं पाणी ओतून त्याला लय असं ही करायचं. अगं एवढं लक्षात येत नव्हतं ज्ञानेश्वरी. 3री 4थीला म्हणजे काय ध्यानात यायचं, एवढं कळत नव्हतं, डोक्यात बसत नव्हतं. पण सांगितलंय ना सारवायचंय खरं. मग नाद सारवायचा नाद बेकार ना. सारवायचं शिकायचंय म्हणल्यावर तसं करायचं, सारवून काढायचं परत केस ठेवायचं. 3रीत आम्हाला अभ्यासाशिवाय दुसरं काही येतच नव्हतं. तेवढा मला चहा आणि भात यायचा बाबा. कारण की ती पण मला पप्पांनी शिकवलेलं, मम्मीने शिकवलेलं. पप्पा लय हुशार आहे खूप. पप्पांनी शिकवलं बरोबर. पप्पाने शिकवलं का मम्मी तू? हो की बाया, पप्पा तुझा किती हुशार. आम्हाला काय येतं आडाण्याला. पप्पा सारखं कोणाला जमतं का तुझ्या? ती पण तू कुठेतरी गेलती का काहीतरी आम्ही झालं. कुठेतरी आणि मी अण्णा आणि बापूच घरी मी अण्णा आणि पप्पाच घरी होतं. मग पप्पाने भात करता करता मला शिकवलेलं काय काय टाकायचं. बरं असू द्या. बाय सगळ्यांना, शुभ दुपार. पाऊस आला तर दाखवू तुम्हाला किती येतोय आमच्याकडे पाऊस. अपडेट तुम्हाला देत जाईल आम्ही आमच्या पावसाची इकडं.